प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या पत्नीला व तिच्या प्रियकराला पतीने फिल्मी स्टाईल धुतले। सिल्लोड बस स्थानकवरील घटना, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। स्वतःची पत्नी प्रियकरासोबत पळून जात असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीला व तिच्या प्रियकराला सिल्लोड बस स्थानकात बोलताना व पळून जाण्याच्या तयारीत असताना रंगे हात पकडून दोघांची फिल्मी स्टाईल लाठ्या काठ्यांनी धुलाई केल्याची घटना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सिल्लोड बस स्थानकावर घडली। या घटनेचा व्हिडिओ लोकांनी काढून सोशल मीडियावर व्हायरल केलाय। प्रकरण पोलीस ठाण्यात गेले। आधी प्रकरण मिटले, पण नंतर मंगळवारी सायंकाळी उलट पत्नीने पतीविरुद्ध तक्रार दिली। यामुळे बिचाऱ्या पतीविरुद्ध सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। घाटनांद्रा येथील एक 30 वर्षीय विवाहिता तिच्या भराडी येथील प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असताना तिच्या पतीने तिचा पाठलाग केला। त्यांना दोघांना सिल्लोड बस स्थानकात रंगे हात पकडले व मागे पुढे न बघता दोघांनाही लाट्या काठ्यांनी झोडपले। लोक सोडवायचा प्रयत्न करत होते, पण पती कुणाचे काहीच ऐकत नव्हता। लोकांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला व सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यानंतर पोलिसांना बोलावले। पोलिसांनी तिघांना पकडून सिल्लोड पोलीस ठाण्यात आणले। का मारहाण केली असे विचारले असता पतीने पोलिसांना हकीकत सांगितली। सोमवारी सायंकाळपर्यंत तिघांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले। त्यानंतर हे प्रकरण आपापसात मिटल्याचे तिघांनी सांगितले। कुणीही तक्रार दिली नाही म्हणून पोलिसांनी तिघांना सोडून दिले। मात्र त्यानंतर पत्नीने पतीविरुद्ध मंगळवारी सायंकाळी बेदम मारहाण करून जीवाने मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली। त्यावरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला। पत्नीचा हात मोडला। या मारहाणीत पत्नीचा एक हात मोडला, डोके फुटले, पूर्ण अंगावर काठ्यांचे व्रण उमटले। प्रियकर सोडवायला मधात आला, त्यालाही पतीने बेदम मारहाण केली, तो सुद्धा गंभीर जखमी झाला। या घटनेवर आपल्याला विश्वास बसत नसला तरीही ही घटना सत्य आहे। कुणाची बदनामी होऊ नये यासाठी आम्ही तिघांची नावे गोपनीय ठेवली आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.